नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या धड्याचं वॉर्मिंग अप. चला तर जाणून घेऊया की चिटचॅटमध्ये आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे. सी, अ lie can rन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट ऑन. म्हणजे जे खरं आहे, सत्य जे आहे ते चप्पल घालतपर्यंत, शूज घालतपर्यंत खोटं जे आहे ते गावभर हिंडून येतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे. म्हणजेच काय, तर खोटं जे आहे ते लवकर त्याचा काय होतो, प्रसार होतो. द अबो कोटेशन एक्सप्रेस हाऊ फास्ट रूमर स्प्रेड. आणि या कोटेशनवर आपल्याला लक्षात येतं की रूमर, ज्याला आपण अफवा म्हणतो, ते किती वेगाने पसरलं जातं. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर वेन पीपल बिलीव्ह ॲट फर्स्ट अँड सफर फॉर इट लॅटर. आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये, चिटचॅटमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी होतात. त्यातीलच एक पार्ट आपल्याला इथे सांगितलेलं आहे की काय करायचं आहे, तुमच्या ग्रुपसोबत तुम्हाला रिसेंटली जे रूमर आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. वेन पीपल बिलीव्ह ॲट फर्स्ट अँड सफर फॉर इट लॅटर. म्हणजे सुरुवातीला त्या रूमरवर लोक विश्वास ठेवतात, अफवांवर विश्वास ठेवतात आणि कशाप्रकारे मग त्यांना सफर करावं लागतं. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. आणि त्याच प्रकारे आपल्याला हेही डिस्कस करायचं आहे की एखाद्या व्यक्तीने कशा प्रकारे डिसाईड करायला हवं की ती जी न्यूज आहे, ती जी बातमी आहे, ती फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे किंवा फेक आहे. तर हे जे आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे याचं आपण एकंदरीत आन्सर कसं लिहिता येईल ते पाहूयात. चला तर वळूया उत्तराकडे. तर उत्तर बघा आपल्याला काय लिहिता येईल. द फर्स्ट थिंग दॅट द पीपल शुड डू वेन दे हिअर एनी न्यूज इज they should verify that the news is believable. It is important to check all the fact about a situation. Only then one can decide whether a piece of news is fake or a fact or fake. ठीक आहे. तर जर अशा प्रकारची न्यूज जर आपल्या कानावर आली तर सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे की ती विश्वसनीय आहे की नाही ते चेक करायला हवं. त्यानंतर आपल्याला त्या न्यूजविषयीच्या सगळे जे फॅक्ट आहे, सिच्युएशनबद्दलचे जे फॅक्ट आहे ते आपण रेक्टिफाय करायला हवे, चेक करायला हवे आणि नंतरच आपण डिसाईड करायला पाहिजे की ती न्यूज जी आहे ती खरी आहे किंवा खोटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. म्हणजे चुकीच्या ज्या बातम्या आहे, खोट्या बातम्या ज्या आहे पसरवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं असं तुम्हाला वाटतं. सी द आन्सर. इन माय ओपिनियन फेक न्यूज आर स्प्रेड बाय पीपल हू डोंट थिंक बिफोर दे स्पीक. म्हणजे जे बोलण्या अगोदर विचार करत नाही असे लोक जास्त करून काय करतात, तर अशा चुकीच्या ज्या बातम्या आहे, फेक ज्या बातम्या आहे त्या पसरवतात. सम पीपल स्प्रेड फेक न्यूज जस्ट फॉर फन. अशातील काही लोक जे आहे फक्त गंमत म्हणून असं काम करतात. फॉर टेकिंग रिवेंज अँड हॅरॅसिंग सम पर्टिक्युलर पर्सन. किंवा एखाद्या व्यक्तीचं जो आहे रिवेंज घेण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला मनस्ताप देण्यासाठी सुद्धा अशा गोष्टी काही व्यक्ती करतात. ओके. सी द नेक्स्ट क्वेश्चन. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. म्हणजे तुमच्या पर्यंत येणाऱ्या किंवा तुम्हाला ज्या न्यूज मिळतात त्या सगळ्याच न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवता का. नो, आय डू नॉट बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट आय कम अक्रॉस. म्हणजे माझ्या निदर्शनात आलेल्या सगळ्याच ज्या न्यूज असतात त्यावर मी विश्वास ठेवत नाही. दॅट इज बिकॉज नाऊ अ डे डेली आय हिअर फेक न्यूज. कारण असं आहे की कारण काय, तर नाऊ अ डेज म्हणजे सध्याच्या काळामध्ये काय होतं आहे की आपल्याला बऱ्याचशा फेक न्यूज या ऐकायला मिळतात. सो आय फर्स्ट चेक द ट्रूथ अबाउट ऑल द न्यूज. आणि त्यामुळे काय खरं आहे ते मी पहिले चेक करते आणि नंतरच त्यावर मी विश्वास ठेवते. ओके. सी द नेक्स्ट वन. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ रूमर विच सीम्स टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग लॅटर इट वॉज प्रूव्ह फॉल्स. म्हणजे अशी एक जी आहे ती बातमी सांगा की जी सुरुवातीला जी आहे ती फॅक्ट वाटत होती, त्यानंतर मग लक्षात आलं की ती काय आहे, खोटी बातमी आहे. ओके. सी, नाऊ डेज देअर इज अ रूमर अबाउट कोरोना व्हायरस वॅक्सिन. आता कोरोनाचं वातावरण आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. वॅक्सिनेशन जे आहे तेही आपण होतं आहे आणि त्याबद्दल एक रूमर पसरवला गेला होता. तर रूमर काय बघा. इट इज बिलीव्ह दॅट दिस वॅक्सिन इज नॉट सेफ. असा लोकांचा विश्वास होता की ही जी वॅक्सिन आहे ती सेफ नाही. द रूमर इज सो वाईड स्प्रेड दॅट पीपल आर अफ्रेड टू टेक वॅक्सिन. आणि रूमर जी आहे, अफवा जी आहे ती इतकी पसरल्या गेली होती की लोक जे आहे ते वॅक्सिन घ्यायला घाबरत होते. बट युनियन हेल्थ मिनिस्टर सेज दॅट दिस वॅक्सिन इज सेफ. पण लेटर ऑन काय झालं, तर युनियन हेल्थ मिनिस्टर आहे त्यांनी असं म्हटलं की ही जी वॅक्सिन आहे ती अतिशय सेफ आहे. ओके. तर आपल्याला इथे एक एक्झाम्पल द्यायला सांगितलं होतं आपण. एक जे आपलं ज्वलंत उदाहरण आहे की आपल्या सध्याच्या परिचयाचं उदाहरण आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन.
आता आपल्याला जो सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट्स ऑर रूमर, जस्टिफाय युअर डिसिजन. आता आपल्याला इथे काही स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते फॅक्ट आहेत किंवा रूमर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्यासाठीचं आपल्याला जे आहे जस्टिफाय आन्सर आपलं जे आहे ते जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे थोडक्यात एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके, सी द फर्स्ट वन, काऊ गिव्स बर्थ टू अ काव. गाय जी आहे ती, गायचं जे पिल्लू असते त्याला जन्म देते. तर हे जे आहे हे रूमर नाही, ही जी आहे ती काय आहे, फॅक्ट आहे. आणि ही काय आहे तर कारण काय तर दिस इज अ नॅचरल प्रोसेस. ती काय तर काऊ जे आहे ते वासराला, गाय जी आहे ती वासराला जन्म देते. ओके, सी द सेकंड, इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. म्हणजे 2025मध्ये काय होणार आहे तर सूर्य जो आहे तो पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. ओके, दिस इज नॉट अ फॅक्ट, दिस इज कम्प्लिटली अ रूमर. आता हा रूमर का आहे, अफवा का आहे, देर इज नो सायंटिफिक एव्हिडन्स. म्हणजे असं हे जे म्हटलेलं आहे की 2025ला पृथ्वीला गिळंकृत केलं जाणार आहे, सूर्य गिळंकृत करणार आहेत, तर याच्यामध्ये कुठलंही सायंटिफिक एव्हिडन्स इथे नाही. ओके, सी द नेक्स्ट वन, यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव वन ₹5 crore इन अ लॉटरी. म्हणजे तुम्ही 5 करोडची जे आहे लॉटरी जिंकलेले आहात असं तुम्हाला मेसेज रिसीव्ह झाला आहे. सो दिस इज नॉट अ फॅक्ट, हे एक प्रकारचं रूमर आहे. कारण काय, एक्सप्लेनेशन काय तर नॉट ऑथराईज. म्हणजे हा जो मेसेज आहे एक पर्टिक्युलर ऑथराईज मेसेज नाही आणि त्यामुळे हे काय आहे, रूमर आहे. ओके, सी द नेक्स्ट वन, बीज बीट्स देअर विंग्स 270 times इन अ सेकंड. म्हणजे बीज जी आहे, मधमाशी जी आहे ती 270 वेळा काय करते तर तिचे जे विंग्स असते ती फडफडते. तर आता हे जे आहे ही फॅक्ट नाही आहे, हे रूमर आहे. कारण की हा जो नंबर आहे, टाईम आहे ते थोडं चेंज आहे बघा. बीज बीट्स देअर विंग्स 230 times इन अ सेकंड. म्हणजे एका सेकंदाला 230 वेळा जे आहे ती काय करते, तिचे पंख जे आहे ते फडफडते. ओके, सी द नेक्स्ट वन, मेनी शिप्स अँड एरोप्लेन हॅव डिसअपियर इन बर्मुडा ट्रँगल. ओके, बर्मुडा ट्रँगल हे जे एक पर्टिक्युलर ठिकाण आहे तिथे खूप सारे शिप आणि एरोप्लेन जे आहे ते डिसअपियर झालेलं आहे. सो दिस इज अ फॅक्ट. ओके, आणि प्रूव्हन फॅक्ट आहे, हे जे आहे ते सिद्ध झालेलं आहे. ओके, सी द नेक्स्ट वन, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. म्हणजे ड्रायव्हर नसणाऱ्या कार जे आहे ते नो मोर अ ड्रीम, म्हणजे स्वप्न राहणार नाही. म्हणजेच थोडक्यात असं म्हणायचं आहे की ते सत्यात उतरेल. सो दिस इज अ फॅक्ट. हे काय आहे, एक फॅक्ट आहे. आणि का बरं फॅक्ट आहे तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं काय आहे शक्य होणार आहे. ओके, सी द नेक्स्ट वन, नंबर 7, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. ओके, आता जगातील पहिला रोबोट सिटीजनचं जे नाव जे आहे ते सोफिया आहे, किंवा आपण म्हणू शकतो की सोफिया जी आहे ती जगातील पहिली रोबोट सिटीजन आहे. सो दिस इज अ फॅक्ट आणि काय आहे तर प्रूव्हन फॅक्ट आहे. ओके, सी द नेक्स्ट वन, घोस्ट ड्वेल इन बॅनियन ट्री. वडाच्या झाडावर जे आहे ते भूतं राहतात. ओके, ड्वेलिंग किंवा तिथे भूतं आढळतात. तर ही काय आहे, टोटली रूमर आहे, दिस इज नॉट अ फॅक्ट. आणि रूमर हे कसं आहे तर दिस इज अ मॅनमेड थिंग. म्हणजे मानवानेच जे आहे पसरवलेली ही गोष्ट आहे, किंवा मानवाची ही एक थिंकिंग आहे म्हणू शकतो आपण, मानवाच्याच डोक्यातलं एक गोष्ट आहे. ओके, दिस इज नॉट अ रियालिटी. सी द नेक्स्ट वन अँड द लास्ट टू बघा. 9, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. आता जे आहे अमावस्या पौर्णिमेच्या ज्या गोष्टी असतात त्या सुपरस्टिशियस आपण म्हणू शकतो, किंवा अंधश्रद्धेच्या गोष्टी म्हणू शकतो. आणि इथे म्हटलेलं आहे डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. न्यू मून डेला जे आहे म्हणजे बाहेर आपण जायला नको. सो दिस इज नॉट अ फॅक्ट, दिस इज कम्प्लिटली अ रूमर. आणि हे रूमर का आहे तर ही काय आहे, एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. ओके, सी द नेक्स्ट वन, नंबर 10, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. ठीक आहे, एलियन्स जे आहे ते अर्थ जे आहे ते कॉन्कर करणार. तर ही जे आहे हे एक प्रकारचं रूमर आहे आणि फॅक्ट नाही आहे, रूमर आहे. आणि कारण काय तर नो सायंटिफिक रिझन. म्हणजे या म्हणण्याला कुठलाही वैज्ञानिक आधार इथे दिलेला नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जे वॉर्मिंग अप आहे तर वॉर्मिंग अपमध्ये जितके क्वेश्चन होते त्याचे आपण सगळ्यांचे आन्सर बघितले विथ एक्सप्लेनेशन. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.